मग असं त्या ठिकाणी सांगितल्यानंतर शिमिंतीला ऐकून एकदम धक्का बसला की वयाच्या 14व्या वर्षी त्या ठिकाणी पती वारणार. तिनं यज्ञ वाल्कल्य ऋषीची पत्नी मैत्रीय तिची भेट शिमिंतीने घेतलेली आहे आणि भेट घेतून आपलं दुःख त्या ठिकाणी सांगत आहे. काय तरी उपाय सांगा, हे दुःख त्या ठिकाणी माझ्या समोर भविष्यामध्ये येणार आहे, मला ह्या दुःखाला समोर त्या ठिकाणी जावं लागणार आहे. ह्यावर काहीतरी दुस्तर कुयोग असं टाळण्यासाठी काय उपयोग करावा. मैत्रीनं त्या ठिकाणी वाल्कल्याच्या पत्नीनं शिमिंतीला सांगितलं की सोमवार व्रत धरायला सुरुवात कर. सोमवार व्रत त्या ठिकाणी करायला सांगितलं आणि शिमिंतीने साधनाने त्या ठिकाणी घरी आलेली आहे आणि भगवान भोले बाबाची साधना की तू जर सोमवार व्रत केला तरी या संकटामधून त्या ठिकाणी टळल. भगवान शंकरावर निष्ठा शिमिंतीने धरलेली आहे आणि भगवान शंकराची त्या ठिकाणी सोमवार सुरुवात केलेली आहे. चित्रवर्म्याने शिवावर विसुम बनवून भगवान शंकरावर त्या ठिकाणी विश्वास वल्लाने ठेवलेला आहे. कन्या उपवर झाली, लग्न भगवान भोले बाबावर वल्लाने विश्वास ठेवला आणि शिमिंतीचे लग्नाची तयारी केलेली आहे. शिमिंतीचा विवाह लावून दिला. नैषेध देशाचा राजा इंद्रसेन त्याचा मुलगा चित्रांगद हा तिचा पती. शिमिंतीनी सासरी गेली. लग्न झाल्यानंतर शिमिंतीनी सासरी गेलेली आहे. लग्नानंतर काही दिवस शिमिंतीनी आपल्या सासर घरी आनंदाने त्या ठिकाणी राहू लागलेली आहे. आणि दीपावलीचा सण आल्यानंतर दसरा दीपावलीचा सण आल्यामुळं कोणत्याही आईला वाटतं की आपली कन्या माहेरी आली पाहिजे, माहेरी आली पाहिजे म्हणून त्या ठिकाणी बोलावणं पाठवलेलं आहे. हे दुःख आहे, मनामध्ये त्या ठिकाणी चिंता आहे, कसं लेकराचं होईल. परंतु भगवंतावर विश्वास आहे, दृढ विश्वास आहे. विश्वास असल्यानंतर काय करता करिता तो आहे, आम्ही काय करणार. हे जर आपण त्या ठिकाणी निष्काम भावनेनं भगवंतावर जर आपण समर्पित केलं, करता करिता तो आहे. कैसे करू मी भजन होईना की स्थिर मन, आम्ही बहुल्यांच्या जाती सूत्रधोरी तुझ्या हाती. जैसे नाचविशी देवा तैसे नाचू सदाशिवा. तुमच्या मना त्या ठिकाणी जे तुमच्या मनामध्ये आहे ते होणार. आम्ही एक त्या ठिकाणी पहिलं खेळ यायचे, ते खेळ त्या ठिकाणी दुरीमध्ये ते खेळ खेळणारे होते. ती बाहुली, लाकडाची बाहुली, ते बरोबर त्या ठिकाणी वरी फेकावं आणि त्यांनी बरोबर त्या बाहुलीला आपल्या इथं धरावं. तसं भगवंताच्या हातामध्ये आहे. आपण काही माकडासारखं उड्या मारायचं नाही, आपण निमित्त मात्र आहे. सर्व भगवंताच्या हातामध्ये आहे. आणि चित्रवर्म्याने भगवंतावर त्या ठिकाणी विश्वास ठेवून शिमिंतीला त्या ठिकाणी दीपावलीच्या सणामुळं आपल्या त्या ठिकाणी राज्यामध्ये आणलेला, जावयाला आपल्या नगरामध्ये बोलवून घेतलेला आहे. आग्रहानं काही दिवस राहिलेले आग्रह आहे. जावाई आणि लेक माहेरला आलेले आणि माहेरला आल्यानंतर हौस त्या ठिकाणी पुरवलेली आहे. त्या वास्तव्यामध्ये एके दिवशी राजे पहिले त्या ठिकाणी शिकारीसाठी जायचे आणि चित्रांगद शिकारीसाठी अरण्यामध्ये निघालेला आहे. आणि अरण्यामध्ये निघाल्यानंतर हरणीला पकडण्यासाठी काही सैन्य सोबत आहे. काही सैन्य सोबत घेऊन चित्रांगद त्या ठिकाणी अरण्यामध्ये निघालेला आहे. यमुनाची त्या ठिकाणी गंगा यमुना त्या ठिकाणी वाहत आहे आणि यमुनेच्या कडेला काही सैन्य सोबत
आणि यमुनेमध्ये असं ऊन त्या ठिकाणी लागत असल्यामुळे चित्रांगद गरमी अंगामध्ये झाल्यामुळे चित्रांगदाला वाटलं की यमुनेमध्ये जाऊन स्नान करावं. स्नान करावं वाटल्यानंतर एका सैन्याला सोबत चित्रांगदाने घेतलेले आहेत आणि यमुनेमध्ये प्रवेश केलेला आहे. नावेमध्ये बसलेले आहेत आणि नावेमध्ये बसून चित्रांगद त्या ठिकाणी यमुनेमध्ये प्रवेश केला. प्रवेश केल्यानंतर काही सैन्य यमुनेच्या त्या ठिकाणी बाहेर आहे. नाव त्या ठिकाणी मध्यभागी पोहोचलेली आहे आणि मध्यभागी पोहोचल्यानंतर एक असा वारा, असा प्रभजन वारा सुटला, झंझावात असा त्या ठिकाणी वारा सुटलेला आहे आणि ती नाव डगमगू लागली. बाहेर जे साईडला, जे बाहेर गंगेच्या साईडला जे सैन्य होतं त्यांनी म्हणत आहेत, नाव लवकर बाहेर आणा, हवा त्या ठिकाणी सुटलेली आहे. आवाज त्या ठिकाणी देत आहेत, लवकर गंगेच्या बाहेर या, आवाज त्या ठिकाणी देत आहेत. परंतु हवा जेवढी त्या ठिकाणी होती, नाव डगमगू लागलेली आहे. बघता बघता त्या ठिकाणी आवाज इकडून आक्रोश आहे, डगमगून त्या ठिकाणी नाव गंगेमध्ये बुडाली. आणि बुडाल्यानंतर नौकेला त्या ठिकाणी बुडालेलं सर्वांनी पाहिलं बाहेर. एकच आक्रोश करू लागले. आकांत त्या ठिकाणी नाव त्या ठिकाणी बुडालेली आहे. लग्न होऊन 6 महिने झालं नाही,